कोणता यातला? राज्यसभा. पहिला अंग कोणता यातला? राज्यसभा. दुसरा अंग त्यातला लोकसभा. दुसरा अंग कोणता यातला? लोकसभा. आणि तिसरा अंग कोणता आहे रे? कोणता? राष्ट्रपती. राष्ट्रपती सुद्धा संसदेचं काय रे? अंग आहे. राष्ट्रपती पण संसदेचं काय एक अंग आहे. बरेच जण म्हणतात की राष्ट्रपती हा संसदेचा अंग नाही. कसा नाही अंग? मला सांगा, आपल्या इथे कायदा पारित होतो. कायदा पारित होतो कोणी? कशात पारित होतो? पहिल्या लोकसभेत पारित होतो. त्याच्यानंतर कुठे जातो? राज्यसभेत पारित होतो. जर त्याच्यावर राष्ट्रपती सही झाली नाही तर कायदा लागू होईल का? लागू होईल का? म्हणून संसदेचे किती अंग आहेत? 3. किती रे? 1, 2 आणि 3. जरी हा तुम्हाला दिसत नसला, हा मिस्टर इंडिया असला, तरी हा संसदेचं काय रे? अंग आहे. असं लक्षात ठेवायचं. कारण या दोघांचं जे कायदेदार का त्याच्यावर सही कोण करतात? अंतिम राष्ट्रपतीने जर सही केली नाही, बरोबर नाही, लग्न करायचं पोरायचं, मायनं होकार दिली, बहिणीनं होकार दिला, पण बापांचा होकार दिलाच नाही, मग कोण जाता का? बापाचा होकार लागेल की नाही? आणि हे लग्न चांगलं असतं उलट मायबापाच्या मदत करणं. पळून जाणं हे जरा मग ते सैराट जरा वेगळं असता. ठीक आहे, तसा हा बाप असतो आपला की ज्याच्या ओके. मग संसदेचे 3 विभिन्न अन्य कोणते? राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. ठीक आहे. मग हे 3 अंग आहे. जसं की संसदेचं कामकाज 79 ते 122 नुसार संसदेसाठी कलम कोणती आहे? 79. तसंच या राज्यसभा, हे लोकसभा आणि राष्ट्रपतीसाठी पण काही कलम आहेत. जसं की राज्यसभा जर तुम्ही बघितली तर कोणती कलम लागू होती रे? कोणती रे? कलम 80. कलम कोणती रे? कलम 80. ठीक आहे. कलम 80 नुसार काय असेल देशासाठी? राज्यसभा असेल, असं भारतीय राज्यघटनेने दिलंय. कलम 80 नुसार देशासाठी काय असेल? राज्यसभा असेल. संसदेचं ते कोणतं सभागृह असेल? ते कोणतं सभागृह असेल? वरिष्ठ सभागृह असेल. कोणतं सभागृह? वरिष्ठ सभागृह असेल. संसदेचा प्रश्न येतो पोलीस भरतीला की संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं? कोणतं रे? राज्यसभा. संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं रे? राज्यसभा. कलम कोणत्यानुसार? ते 80 नुसार. आता मला सांगा, लोकसभेला तुम्हाला मतदान करायचंय. लोकसभेला कोण उभं राहतं रे? आमदार का खासदार? खासदार उभे राहतात. लोकसभेला कोण उभं राहतं रे? खासदार जर व्हायचं कोण उभं राहणार? लोकसभेला. ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता तुम्हाला मतदान करायचं आहे लोकसभेला, तर तुमचं वय किती पाहिजे? 18 का 21? मतदान करायचं तुम्हाला किती लागेल रे? 18 वर्ष कंप्लीट लागेल का कमी लागेल? हा पहिला कॅरेक्टर त्याचा, हा पहिला 18 वर्ष कंप्लीट लागेल. दुसरा काय नियम त्याचा? मतदान यादीमध्ये काय असलं पाहिजे? नाहीतर मी सर 25 वर्षाचा थोड्या झालो आणि मग नावच नाही, काय फायदा तो? आहे की नाही? सर मी 35 वर्ष झालो, लग्न झालं, 2 लेकर झाले, पण मग मतदान करून चालत नाही. पण प्रॉब्लेम काय रे? नाव आहे का त्यात? नावच न गरजेचं आहे. ठीक आहे. मग त्याला वय किती लागतं रे? 18. बरोबर, 18. या 18 जर उलट लिहिलं, 18 काय करायचं? उलट लिहायचं. मग 8 असे ना 18 ना, 8 इकडे लिहायचे, 1 इकडे लिहायचा. कलम 81 नुसार काय असेल आपल्यासाठी? लोकसभा असेल. कलम 81 नुसार काय असेल? लोकसभा असेल. एवढं लक्षात ठेवायचं. 18 काय केलं आपण? उलट केलं. नवीन लोकांसाठी लक्षात राहण्यासाठी. वय किती लागतं आपल्याला? मतदानासाठी किती लागतं? 18 वर्ष. पण मग त्याला उलट केलं तर काय कथा होतं रे? 81. कलम 81 काय असणार आपल्याकडं? लोकसभा असेल देशासाठी. ठीक आहे, पुढे जाऊया. आपण इकडे बघूया की राष्ट्रपतीसाठी किती वय लागतं रे कमीत कमी? 30 का 35? 35 वर्ष लागतात. ठीक आहे, 35 वर्ष लागतं. राज्यसभा संसद होण्यासाठी इथं किती लागतं? 30. वय किती लागतं रे? 30. इथं 25, इथं 35. ओके. पण मग प्रश्न असा येतो की कोणत्या कलमानुसार एक राष्ट्रपती असावा त्यासाठी? तर तो 52 कलम. कोणतं कलम येते? 52 कलम. कलम 52 नुसार काय असेल रे? राष्ट्रपती एका देशासाठी असेल. कलम 80 नुसार काय असेल? एका देशासाठी राज्यसभा असेल. कलम 81 नुसार लोकसभा असेल. कलम 52 नुसार राष्ट्रपती असेल. वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? राज्यसभा. मग हे कोण सभागृह असेल? कनिष्ठ. कोण सभागृह असेल? ते कनिष्ठ. कोणतं सभागृह असेल? ते कनिष्ठ सभागृह. कोणतं सभागृह असेल? ते कनिष्ठ सभागृह. आता लक्षात काय? लक्षात राहते वरिष्ठ सभागृह कनिष्ठ ठेवू. आता क वरून काय रे? लोकसभा. लोकसभा कनिष्ठ. लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे. ज्यात क आलं ते कोण सभागृह आहे? कनिष्ठ सभागृह आहे. आणि ज्यात व आलं ते कोणतं सभागृह आहे? वरिष्ठ. लक्षात ठेवा काय? कलम 81 मतदानाचा वय 18. क तुम्हाला माहिती आहे आपली शिकवण्याची पद्धत अशी की आपण डीप मध्ये जाऊन शिकवणार आहे. वर शिकून काय फायदा आहे का? डीप मध्ये जाऊन शिकायचं आपल्याला. कशामध्ये जाऊन शिकायचंय? डीप मध्ये जाऊन शिकायचं. ठीक आहे. मग कलम 52 नुसार काय असेल आपल्याला? राष्ट्रपती. कलम 81 नुसार लोकसभा. कलम 80 नुसार. ठीक आहे. पण यामध्ये सगळ्यात जास्त घडामोडी कुठे होतात रे? लोकसभेला.
आहे की नाही, हाणामारी पासून तर मग ते सगळं त्यामध्ये असतं. तर त्यामध्ये आपण पहिलं काय बघू, कनिष्ठ सभागृह बघू, नंतर राज्यसभा बघू, नंतर राष्ट्रपती बघू. ओके, चला पहिलं आपण बघू लोकसभा. ठीक आहे. संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं रे? अरे संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं? लोकसभा. कोणतं रे? लोकसभा. ओके. आता या लोकसभेला कलम कोणती रे? कलम 81 नुसार. कलम किती? ओके ठीक आहे. इथपर्यंत आपण बघितलं कनिष्ठ सभागृह लोकसभा, वरिष्ठ सभागृह राज्यसभा. ठीक आहे, कलम 81 नुसार. ओके, चला पुढे जाऊया. आता मला सांगा, या लोकसभेची सदस्य संख्या किती असते? तुमच्या माहितीनुसार माहिती आहे तुम्हाला, लोकसभेची सदस्य संख्या किती असते? तुम्ही मतदान करता ना, मतदान केलं असं नाही एखाद्या वेळेस, आपले किती खासदार निवडून जातात लोकसभेवर? तुम्ही या देशाचे नागरिक आहात ना, का पाकिस्तान वाला इथे शिकालं नाही ना सर, बरोबर की नाही? मग या देशाचे नागरिक आहात, तुम्हाला माहित नाही किती सदस्य असतात? किती? बघा 4-5 आकडे देतो मग तुम्हाला सांगतो मी. पहिला आकडा आहे 552. किती रे? 552. दुसरा आकडा आहे 545 + 7. किती? 545 + 7. तिसरा आकडा आहे 543 + 2. आणि चौथा आकडा आहे 530 + 20 + 2. 30 + 20 + 2. काही एवढे आकडे द्या. आता किती रे? एवढे आकडे द्या, लक्षात ठेवायचे. हे एवढे लक्ष ठेवायचे. यातले कोणतं? ओके, मी सांगतो आता. चला आता बघा, ज्यावेळेस आपली भारतीय राज्यघटना लागू झाली त्यावेळेस किती सदस्य आपल्याकडं? 552. पण ऍक्च्युली आता सध्या किती निवडून येतात रे? या 552 आपण डिवाइड केलं, किती झाले? 545 आणि 507. 545 आणि 7 येतात रे 552. आता या राज्यघटनेमध्ये, या संसदेमध्ये आपले दरवर्षी 552 सदस्य निवडून येत नाही. खंडारे 552 सदस्य निवडून येतात का? नाही. तर दरवर्षी आपल्याकडं किती निवडून येतात रे खंडारे? 545. काय रे? 545. आता हे 7 आजपर्यंत कधी निवडून आले नाही. तुम्हाला माहित नसेल कदाचित, हे 7 आजपर्यंत कधीच निवडून आले नाही. का निवडून आले सांगा बरं कारण? हे 7 आजपर्यंत कधीच निवडून आले नाही. आपला आकडा किती टोटल? 552. भारतीय राज्यघटनेत किती दिले? 552. पण त्यापैकी किती फक्त आपले 545. हे 7 आजपर्यंत निवडून आले. तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे रे? कोणतं राज्य आहे भारताच्या उत्तरेला? असं आपलं मुडकं आहे ना भारताच्या वरती, बरोबर आहे ना मुडकं? माहिती आहे ना भारतीय कसं काय? आणि खाली मग आपलं असं आहे. ओके, इथपर्यंत आहे. वरचं मुडकं आहे आपलं भारताचं. असं कोणतं राज्य आहे ते आपलं? राज्य आहे का केंद्रशासित प्रदेश? आता राज्य आहे सध्या, त्याची डिवाइड झालं ना. इकडे कोणतं आहे? लडाख म्हणा किंवा लडाख म्हणा. ठीक, इकडचं कोणतं राज्य आहे? लडाख. इकडचं जम्मू अँड काश्मीर. तर या जम्मू अँड काश्मीर मध्ये बघा काय होतं, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला का नाही, भारत कधी स्वतंत्र झाला रे? 15 ऑगस्ट 1947 ला. तर त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि त्यावेळेस हा जो जम्मू काश्मीर भारतात विलीन होणार होता, यातलं राजगाव भारतात विलीन करणार होता का नाही, तर त्यावेळेस पाकिस्तानने हल्ला केला. काय केलं रे? पाकिस्तानने हल्ला केला आणि इथं लाईन पडली आपली, कोणती रे? LOC. कोणती लाईन पडली? LOC. माहिती तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना माहित असेल की LOC लाईन पडलेली आहे. कारण हा LOCचा इकडचा भाग कोणाचा आहे? तो पाकिस्तानचा आहे. कोणाचा भाग आहे तो? पाकिस्तानचा. म्हणजे थोडंफार जे जम्मू काश्मीर कोणाचा पाहिजे आज पण पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तर हे जे 7 सदस्य आहे ना, इथून निवडून येणार होते. कुठून रे? हे जे 7 सदस्य होते कुठून निवडून येणार होते ते? या पाकिस्तानमध्ये, जो पाकिस्तानच्या हद्दामध्ये जो आज जम्मू काश्मीर, तिथून ते निवडून येणार होते. पण ते आजपर्यंत निवडून आले का? कारण 1947 पासून तोच भाग आहे. 1947 पासून कुठे रे? तोच भाग आहे. कोणाच्या ताब्यात येतो? पाकिस्तानच्या. म्हणून 7 सदस्य आजपर्यंत निवडून आले नाही. म्हणून आपल्या राज्यघटनेत किती सदस्य निवडून येतात? 545. पण त्या 545 खाली जर बघितलं तर 543 + 2 किती होतात? मग 545 प्लस बघा, हे 543 जे आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मधून निवडून येतात. 543 कुठून येतात खंडारे? राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. हे दोन कोणते असतात रे? हे दोन कोण असतात रे? अँग्लो इंडियन. हे दोन कोण असतात रे? अँग्लो इंडियन जमातीचे 2 सदस्य निवडून दिले जातात. पण ते 2019 पासून त्याची घटना दुरुस्ती झाली आणि आता ते निवडून येत
नाही, म्हणजे तो आकडा पण झाला. मग आपल्याला किती सदस्य निवडून येतील? 543. पण आता अँग्लो इंडियन कोणाला म्हणायचं? अँग्लो इंडियन कोणाला म्हणायचं? हा बघा कसं असतं अँग्लो इंडियन. तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोण कोण राज्य केलं रे? इंग्रजांनी राज्य केलं. किती वर्ष राज्य केलं? किती वर्ष राज्य केलं? 150 वर्ष राज्य केलं असं म्हणतात. 150 वर्ष राज्य केलं असं आपल्याला इतिहासात माहिती आहे. ठीक आहे, तर मग 150 वर्ष राज्य केलं त्यावेळेस काही इंग्रजांनी काय केलं? भारतीय महिलांशी विवाह केला. भारतीय महिलांशी विवाह केला. मग ज्या भारतीय महिलांशी विवाह केला त्यांच्यापासून जे अपत्य तयार झालं त्यांना कसं म्हणते? म्हणजे त्याचा बाप कोण असणार आहे? इंग्रज, किंवा मग त्याला म्हणते त्याचा बाप कोण असणार आहे? विदेशी असणार. त्याचा बाप कोण असणार आहे? विदेशी. मग तो कोणी येऊ शकतो? पाकिस्तानी येऊ शकतो. ओके, त्याचा बाप कोण असणार आहे? विदेशी. आणि त्याची मम्मी कोण असणार आहे? इंडियन रे. कोण असणार आहे? भारतीय. ओके, ज्याचा बाप विदेशात आणि त्याची माय भारतातली असेल तर त्यांच्यापासून जे तयार त्यांना काय म्हणतात रे? यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक कोण म्हणतात? अँग्लो इंडियन. यांचे भारतातले आणि पाकिस्तानचे जे लोक समजून घ्या ज्यांचे लग्न झाले ते इथं राहत असतात लोक, आज त्यांचं प्रतिनिधित्व कोण करतं रे? तर अँग्लो इंडियन. दरवर्षी किती निवडलं जातं? दर 5 वर्षाला. कोण किती रे? आणि हे निवडाची प्रक्रिया कोण करत होतं? दरवर्षी 2 कोणाला अधिकार होता? 2 निवडून द्यायचे. तर राष्ट्रपतींना. कोणाला रे? राष्ट्रपतींना. दर 2 सदस्य दर 5 वर्षांनी. लोकसभेची निवडणूक झाली दर 2 सदस्य कोण निवडून देत होतं? राष्ट्रपती. किती रे? राष्ट्रपती. ठीक आहे, किती? 2. आता यावर प्रश्न अजून आलेला आहे की ह्या 2 जागा कोणत्या कलमात राखीव होत्या? तर कलम होतं त्यांचं 331. कलम किती रे? कलम 331. कलम 331 मध्ये या काय रे? 2 जागा राखीव होत्या. आणि कलम 366. कलम 366 मध्ये या कलमानुसार राष्ट्रपती किती सदस्य निवडत होतो? 2 सदस्य निवड करत होता. कोणत्या कलमानुसार? 366 कलमानुसार 2 सदस्य अँग्लो इंडियनचे कोण निवडत होता? राष्ट्रपती निवडत होतं. आणि ते कोणत्या कलमामध्ये होतं रे? 331 कलमामध्ये त्या 2 जागा राखीव होत्या. इथपर्यंत झालं इथपर्यंत. हे 2 तर तुम्हाला समजलं. राहिलं किती? 530 आणि 20 यांचं पण डिवाइड केलं तर 530 हे कुठून निवडलं जातं रे? 530 हे कुठून निवडतात? तर हे निवडून येतात आपल्याकडे असलेले 28 घटक राज्य. हे कुठून येतात? आपल्याकडे असलेले किती रे? 28 घटक राज्य. आणि उरले 20 कुठून येतात रे?